कवी कारण सुद्धा आईवर कविता केल्या आणि बापाचं नाव कुठं कमी करून लागलं. छंदिक म्हणण्याचं कारण आमचे मिराजगावचे महाराज संतोषदादा म्हणलं वडिलांच्या वडील प्रेमाचे चंद्रकांत मामा शाहीर मिरज शहराचे आज आपल्यातून नाहीशी झाले. म्हणजे कलाकार जर असला तर त्याचं नाव मागं पडत नाही. म्हणून बापावरती पैसे लावून आणि बापावरती कमर घेण्याची त्यांची इच्छा कमल बापा जगाच्या पाठीवर चंद्र आणि सूर्यासारखे नातं कोणाचं घरात बापाला म्हणलं की मुलगा घराच्या आणि घरात मुलगाला म्हणलं की बाप घराच्या बाहेर. का बरं तर बाप धक्का ठेवतो मारहाण करतो म्हणून. पण मावळीनो तो बाप कसा असतो माहिती आहे. बाप स्वाभिमानी बाना बाप गणगर कणा जगाला जात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेपात हिरव्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. बापाला कमी लेकून मावलीनो बाप कष्टाचा का भारी ऊस मायात तोडतोया भाकर फोराला ठेवून कांदा उसात चाटतोया. कवेसकाने सपाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या भोतराला साधा ठिगाळ जोडलेलं. आले जत्रा गावाची आले जत्रा गावाची बाप दुकानी जायाचा आणि उधार पादार कापड मुलांना नायचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रेचा फिरायचा आपल्या सुखाची चिंता साधा मनी तो धरायचा. चुल पेटत नवती चुल पेटत नवती दिन दिसाच्या घराला पहिली बऱ्या धान्या पायी बाप गावात फिरायला हे काम फक्त आपला करू शकतोय. दुसरं कोणाच नाही मावलेलो. लाजत नसत नसलं आपलं पंचासाठी बाप असतो. बापाला कधी कमी लेखायचं नाही आहे ना. आणि बघायच्या गेलं बघायला गेलं तर मुलांच्या पेक्षा बापाचा जीव कोणावर कधी बघा मुलांच्या पेक्षा जास्त मुलीला दान देणारा बापा. म्हणून काय म्हणतो माहिती आहे लग्न मुलीच करीन लग्न मुलीच करीन नाही भ्याला हुंड्या पायी लेक नांदाई जाताना बाप काळा मोरा होई. म्हणून जगात थोराई आहेच दादार जीवनामध्ये हवा जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा. रोजच्या जेवणाची ती सोय करते आई प्रभात तुला मुलांच्या शिक्षण पायी. चांगलं खाते किती सकाळी आणि आयुष्याच्या सुधाराच्या सोयी करणाऱ्या बापाला दिसून जाणार नाही. वरला ढाका ठेवणारा बाप भीती लावणारा बाप आणि अंकरणारा बाप आपल्याला कडू वाटतो. आजच्या बाया म्हणतात ते जीवाला आपण बापाचं ओळखायला उदाहरणार्थ लागलं बघा कचरा असला तर करत नाही. म्हणून वरून दिसतो कटोऱ्या
शास्त्राला प्रश्न हवा मावली जेव्हा याचं लेण्याच्या स्त्रीला नाही किंवा तिचं लग्न नाही वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्म अर्धा म्हणला जातो म्हणून आई आणि घराला आई बापा हवा बाकी मायेचा बाजार जेवणामध्ये हवा बापाचा जेवणामध्ये हवा बापाचा काही ताल काय काळ घुमक दलाल वाजल तुझे माझं नात आणि काय घडलं मात्र त्याचा गेला त्या कमाईवान झाडाच्या बुंद्याला येतो हातानं माग साधनं मागे जायला लागली होती अंगदवरती जायला गेली होती केळकाच्या रेखाचा ढाप्याला केळकाच्या ढाप्याला ती जाऊन पोचली पण काय घडलं तर त्याच असणाऱ्या पाण्याच्या वैऱ्या बाजूला पाच बऱ्या गोष्टीने ते जायला ठेवलेला देवाना आणि त्या लागला होता तिसऱ्या टाकायला पण आता माय मात्र त्या जाग्याला एवढ्या भार एवढ्या भार मात्र ते जाग्याला
येंगायला निघून गेली होती त्या टिळकाच्या ढाब्याला. टिळकाच्या ढाब्याला गेली प्रभात बड्या भोई त्या पाळण्याच्या या बाजूला राखण्याला ठेवल्याला फळी काढून माय वावर चालला लागला करायला मात्र त्याचा गेला टाकायला का माई म्हणून का बघायला आणि लागी होती आपल्या गुरुचा दावा करायला. विचार मनाचा केला प्रकार काय घडला मात्र त्याचा गेला निर्वाणीला जेव्हा पावा या असणारा पाच पडीचा भुजिंग त्याला गेला. पडीचा भुजिंग जावा लागला या करायला मायवा लागली म्हणायला हात गेला त्या पाच बडा भुजिंगाला आणि मायवा लागली बोलायला. मायवाला गेली का आता बोलायला पटीला का भाऊ उचल माझा त्या जाग्याला. याद्या तुला नागराजा विठ्ठला शरणाला आणि आता मायवाला काय म्हणतो मात्र त्याचा गेला मला सांगशील का म्हणजे पेटला का मायू त्याचा गेला I am
सांगतो आई ना राजा तुला मात्र गेला कशा का माईवादी या पजाच देवता युगाला वरसाच्या नेमाला वरसाच्या नेमाला पंचमीच्या सणाला पंचमीच्या सणाला काय केलं सत्ती युगात आहे का आणि हल्लीच्या युगात मायवाद केलं कलियुगात आहे का गेली असती कारण सत्ययुगाने केलेला आहे दुर्गाचा फरक बरोबर आहे बऱ्याचशा ठिकाणी आपण आता मानतो आहे का सत्ययुगाने कलियुग आहे का माऊलीनो पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा जमाना वेगळा बरोबर आहे का पूर्वीची माऊली अंग सोडून अंगावर नऊवारी लुगडे नेसत होती आहे का आणि आता 6 वारी आले आणि हळूहळू गेल्या काळात 6 वारी पण मागे पडली आणि काय आलं वेगळंच काय आलंय काय आलं गावून आहे का माऊलीनो पूर्वीची माऊली जर धनगराची आपली असं वाटणं चालली तर कार 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 आवाज येत होता कशाचा पायाच्या चपलीचा आणि त्याच्यावर नाव काय तर भोगे धनगराची माऊली चालल्यावर धनगराचीच पाया असायची आता हाय का आता पायात काय माहितीये काय आलं सांगेल
सांगेल घातलं म्हणलं की पट्टी मग पर्याय नसतो हातात घ्यायचं नाही पुढे जायचं आहे का नाही माऊलीनो पूर्वीची माऊली कपाळाला कपाळ भरून कुंकू द्यायची आहे का काय करायची कारण पूर्वीचा समज होता जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्यभर आपल्याबद्दल म्हणून पैसा एवढं कुंकू मागली द्यायची आहे का नाही आहे का नाही पैशापेक्षा मोठ्या आकाराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं आयुष्यभर आपल्या पूर्वीचा समज होता आता त्या कुंकवाचं आता काय आलंय टिकली 5 रुपये 10 रुपये दिले की महिना गरगरीत जातो बघायचं कामच नाही आहे का नाही म्हणून टिकली पहिल्यांदा कुंकू यायचे माऊली 100 वर्ष 110 वर्ष म्हातारा जागा सोडायचं जा म्हटलं तर जायचं नाही आता 40-50 झालं म्हटलं की पुढे जायचं आहे का नाही माऊलीनो पूर्वीची माऊली पतिदेव जेवल्याशिवाय जेवत नव्हती आता जेवती का आता चपात्या करत करत आधीच सपती आणि जेवायला बसलं की म्हणा मला आले कशानं तू तिथं जाते का बघूया हे सर्व झालं पण ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो माऊली नो पूर्वीची माऊली पदरापासून जेव्हा एक मागणं मागत होते ते मागणं हे महत्वाचं म्हणतो नाही आणि मोठा आहे का नाही पदरापासून ते मागणं मागते कुंकवाचा पदरापासून ते मागणं मागते कुंकवाचा मजला माऊली उठली म्हणलं की जायचं आणि सकाळच्या पारी आंघोळ केल्यावर पतीचं पाय धरायचं का तर पतीला मानण्याची पद्धत नाही आता काय झालं परमेश्वर मांडायची पाय पत्नीला कारण पत्नीच्या अंगात येत आणि मग पतिदेव जाऊन पत्नीचा पाय धरतो देवा चुकलं असलं तर पदरात घाल ते काय साडी पदरात घाल म्हणाची पद्धत आहे का नाही पण ती पूर्वीची माऊली काय म्हणते माहिती आहे या जीवाला तुला खरा आधार मोठा मनाने माझा परमेश्वरा पूर्वीची पती आधी मरण मजला देवा हे मला म्हणजे पतीच्या अगोदर मला मरण मागत होती आताची माऊली मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीण झाली आहे का रानात जायचं बंद केलं तर कशाला जायची काय गरज आहे खात्यावर त्यामुळे मी रानात जाणार नाही आहे का म्हणून पूर्वीची माऊली सत्वशील पणानं वागत होती बरोबर आहे आताची लाडकी बहीण झाली घरात आला म्हणलं की नवरदेव पतिदेव मग दमन शिरून भागून येतो पत्नीला म्हणतो मला जेवायला वाट थांबा एक भाग राहिलाय रिमोट हात असतोय पत्नीच्या आणि भाग चालू असते थांबा एक भाग राहिलाय ऐक ना अगं मला जेवायला वाट थांबा एक राहिलाय भाग असं चालूच असते मग जरा त्याला राग येतो
तो जरा रागान उठतो आणि पत्नीच्या अंगावर जातो. तुला तेव्हा त्यांना सांगणारे जेवाय म्हणून ऐकले का नाही. पण ती पत्नी काय म्हणते माहिती काय, गडबड करायची नाही मला रे, बडबड करायची नाही, गडबड करायची नाही मला रे, बडबड करायची नाही. मी मुख्यमंत्री साहेबांची लायकी बहीण, मी मुख्यमंत्री साहेबांची लायकी कामाला जा म्हणायचं नाही. आता एक विषय म्हणते, आता एक विषय काय बंद पडले वाटतं की, कारण हे फक्त निकाल लागू तर झालं की निकाल झाला. मुख्यमंत्री पण आमचा तुमचा बर. कधी वगैरे काय म्हणते मला काय, मी कामाला जाणार नाही, तुम्ही बोलून घेणार नाही. मला अजिबात तुम्ही काय बोलायचं नाही. मी कोण हलकी नाही. होय, लाडकी बहीण असं किती बहिणी आता कोणाला जे 1500 रुपये खात्यावर पडायला चालू झालं, इकडल्या राख्याच पडायला आहे का नाही. आणि सगळ्यात माझे काय होते माहिती आहे, ज्यावेळी ते त्यांनी जाहीर केलं की 1500 रुपये मिळणार आहेत, त्यावेळी बरोबर आहे. कसं होतं, फॉर्म भरायचं चालू होतं तेव्हा त्यावेळी एक पुस्तक हातात असायचं, हा एक पिशवी हातात. हा काय करायचं, बँकेत निघालं, त्या बँकेपात्र जायचं आणि एक कागद राहायला म्हणायचं, घरापर्यंत जायचं. म्हणजे रेशन कार्डावर नाव का नसतं ना आहे का नाही. म्हणजे काय म्हणते मला काय, मी कामाला जाणार नाही, तुमचं बोलून घेणार नाही, मी मुख्यमंत्री साहेबांची लायकी बहीण, मी मुख्यमंत्री साहेबांची लायकी बहीण. काय बोलायला
आहे का नाही? काही जण असतात पैजा प्रेमी आणि काही जण असतात हरण्या प्रेमी. म्हणजे आहे का नाही? काय हेलिकॉप्टर पैजा आणि काही लोक हिंद घेतले हरण्या. आहे का नाही? हरण्या हा बघा. ऐक हरण्या आता हेलिकॉप्टरचा छंद का आपल्या बालूशाहीला मला गायले. होय त्यामुळे हेलिकॉप्टर वाल्याने राग मानायचा नाही आम्ही हरण्याचं जातो. आहे का नाही? राम लक्षात रामादी त्यानं वाऱ्याचा केलं. राम लक्षात रामादी त्यानं वारा हो केलं. इतिहास आहे वाघाचा. 126 27 मैदान झाले तर 95 96 नंबरच्या पत्रधर्माचा मानकरी हरणे. त्याला कमी लेखू नका बरं का. नादा लागायला. हेलिकॉप्टर पाहिजे तुमचा आता आला. चला पहिल्यापासून वारे करणारा वारे घेतले हरणे. ऐका नाही यावर ध्यान घर बनवलं. नाव पहिले पब्लिक हरण्याला बाजूला करा म्हणतात. ऐका नाही राम लक्षात रामदी ध्यान वार हो गेलं. राम लक्षात रामदी ध्यान वार हो गेलं. हरण्याला वाजवार सांगायला बालाचा पालक सोडतो त्या जाग्याला. सुंदरा नया माया